परिषद शाळेचे प्रिन्सिपल श्री मॅमला आभार व्यक्त करते. आम्ही जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगकडून आलो आहोत. तुम्हाला एक छोटीशी ॲक्टिव्हिटीसाठी आम्ही इथे आलो आहोत. माझं नाव मनस्वी खरात, ही आमची टीम लीडर आकांक्षा कुळे, टीम मेंबर श्रद्धा चौकुटे आणि टीम मेंबर प्रथमेश सराफ. आणि पुढे आकांक्षा गाईज कसं आहात तुम्ही सगळे? स्टडी वगैरे कसं चाललंय? तुमच्या आता फर्स्ट सेमचे चालू असतं. तर आमचं तुम्ही सांगितलं मनस्वीने की आम्ही ते IEEE रिलेटेड तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायला आलो. तर IEEE जी आहे ते ग्लोबल ऑर्गनायझेशन आहे. म्हणजे त्यामध्ये काय असतं की हे जे माहिती आहे ते सांगतात. अजून कोणाला इन्फॉर्मेशन काय? ओके, तर मी AI बद्दल सांगते. AI त्यांनी सांगितलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर शब्दशः अर्थ जर घेतला तुम्ही तर आर्टिफिशियल म्हणजे काय माहिती कोणाला? आर्टिफिशियल शब्दाचा अर्थ दोन इमेजेस मध्ये काय डिफरन्स आहे? हां ठीक आहे. अजून प्लॅटफॉर्म राईट. चला हां प्रमेय ठीक आहे. मग मॅथ्समध्ये असेल तुम्हाला जॉमेट्रीमध्ये बीजगणित आणि भूमिती राईट. हां तर त्याच्यामध्ये एखादं प्रमेय आहे ते तुम्ही सर्च करता ठीक आहे. तर ते तुम्हाला गुगलला भेटून जातं. सेम तुम्ही गुगलला गेला किंवा आता कुठलाही सॉफ्टवेअर वापरलं त्याला सांगितलं आय वॉन्ट टू क्रिएट छत्रपती शिवाजी महाराज व्हिडिओ. जो काही तुम्ही व्हिडिओचं डिस्क्रिप्शन द्याल त्या ठिकाणी लावा 40 सेकंदाचं वगैरे वगैरे तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला व्हिडिओ तयार कुठल्याही क्षेत्रामध्ये जाण्यासाठी तुम्हाला 11वी सगळ्यात जास्त महत्त्वाची असते. 10वीला जर तुम्हाला जास्त टक्के चांगले पडले तर तेवढं चांगलं जास्त कॉलेज भेटतं आणि तिथून पुढं जीवन सुरू होतं. कॉलेज लाईफ सुरू होते. तेवढे 6 वर्ष महत्त्वाचे असतात आपल्याला. एवढे चांगले आपण परफॉर्मन्स दिला तिथं चांगलं तर पुढचे 50 वर्ष आपली चांगलं. तर तुम्ही जर ह्या 6 वर्षामध्ये किंवा आता जर बिघडला तर पुढचे 50 वर्ष तुम्हाला असं गदामजूर म्हणजे म्हणतात ना. जर तुम्ही जर हे 5 वर्ष चांगलं केलं तर तुम्हाला 50 वर्ष राजधानी जागा भेटेल. तर तुम्ही हे जर 5 वर्ष जर तुम्ही असेच ठिकाणी मस्त्यांमध्ये घालवलं पुढचे गाडवासारखं राहतो. आणि लाईक SSC नंतर फक्त 11वी 12वी काही डिप्लोमा त्या गोष्टी एकाने कुठेतरी केलेल्या नाही. सगळ्या गोष्टी अशा टीमने केलेल्या आहेत. तुम्ही पण अभ्यास केला टीमने करत असाल तर मी एक टीम बिल्डिंगवरती तुमच्या गेम घेणार. सो 4-5 मुलांनी तुम्ही पण रँडमली पुढे कोणाच्या हातामध्ये तो बलून ऍक्टिव्हिटीज राहील ठीक आहे. ज्याच्याकडे राहिलाय तो विनर. बस तुम्हाला काय पण सगळे थांबा ना सगळे पण त्याच्याकडे आता पण नाहीये ना बलून. कोणच विनर नाही. हेच कोणाला काय समजलं आणि तो बोलला पण होता आधी. त्याच्यासाठी क्लॅप करा सगळ्यांनी. तो आधी बोलला पण होता. आधी सगळ्यांनी हे करा. काय बोलला तू? हा सगळे विनर होते. मग ते का असं केलं तर तुम्ही प्रत्येकाने एकमेकांचा विचार केला असं की हा माझ्याकडे सगळ्यांकडे जर राहिलं तर आम्ही सगळेच विनर होऊ. सगळेच पुढे जाऊ. सगळ्यांनाच काहीतरी गिफ्ट भेटेल असं तुम्हाला वाटलं असतं. म्हणजे हे टीम बिल्डिंग आहे ह्याच्यामध्ये की एकमेकांचा विचार करणं. तुम्ही ते नाही केला ठीक आहे. त्याच्या लक्षात आलेलं ते पहिल्यांदा की हा हे असं होऊ शकतं. पण बाकीच्यांनी तसं केलेलं नाही. सगळ्यांनी की हा मला विनर पाहिजे.
तर तुम्ही एकमेकांचा विचार करून सगळ्यांना सोबत घेऊन जर पुढे गेला तर तुम्ही नक्कीच काहीतरी करू शकता पुढे जाऊन. ठीक आहे. बघा AI काय आहे. तुम्ही उगाच सांगा तुम्हाला आज काय करायचं, काय नवीन शिकायला टीम वर्क केला असतं सगळे जिंकले असते त्यांनी सगळ्यांचे फोटो ठेवले. मग काय करायला पाहिजे? काय काय समजतं तुला? कसं राहिलं पाहिजे आपण टीम वर्क केलं पाहिजे काय केलं पाहिजे? We introduce about the artificial intelligence. So, Everyone knows prompt writing. The data input we have to write the prompt. After that, it will algorithm process. The algorithm process will whatever we given a prompt, it will decode it. It will convert into several. कोण कोण इंटरेस्टेड आहे? कुणी पण एकाने पुढे या आणि मी सांगते तसे प्रोसेस फॉलो करा. कुठला पण एक टॉपिक घे आणि तिला प्रॉम्प्ट कर. तुला तो हवा आहे. ओके. सपोज त्याने तिथे प्रॉम्प्ट केले त्याला कारचा व्हिडिओ पाहिजे किंवा फोटो पाहिजे. हॅलो. प्लीज लिसन गाईड. त्याला कारचा AI इमेज हवाय त्याने तिथे कार टाईप केले. सगळ्यांना दिसतंय ते? ओके. तिथे कार टाईप केल्यानंतर खाली ऑप्शन दिसतोय क्रिएट. ते क्रिएट वर क्लिक कर. इथे बघा क्रिएटिंग दिसते तुम्हाला. तर तो AI जो आहे तो कारचा AI इमेज क्रिएट करतोय तिथे. Please click on finalize. See, this is the AI generated image. Anyone interested to perform this task? Yes. Opportunity to speak on it. So I would like to summarize whole session just by saying that they gave us some useful information about AI and ChatGPT and some other websites references as well, and they showed us some demo and it was very interesting to know about these things and we came across it just now and yeah, I love the whole experience how you all discussed about it and it was an interactive session. I liked it. Thank you. Input the prompt that is let's say we input the title, the S of the title, and then we get the prompt that is written. So it will write the entire essay and give us feedback. मला आपल्या मॅडमने शिकवलं की ChatGPT केवढा फास्ट वर्क करतो. तर 3 वेबसाईट सांगितल्या व आपल्याला जे 10वी 11वी 12वी साठी म्हणजे जे गरजी वेबसाईट आणि ॲप आहे तो ChatGPT सांगितला व आपल्याला इथं एक्झाम्पल दाखवून करून दाखवले आहे. तर थँक्यू मॅडम. In one of them there is a ChatGPT. As we know that we can create images from AI tools, videos from AI tools. So there are a lot of career options we can use by this. There are a lot of business we can just make a PowerPoint from these AIs. There are a lot of things that we can do. And thank you ma'am for sharing us this information. That was really helpful, and we can use that in our future, as I hope.
देखा मी सांगणार आहे तुम्हाला काय करायचं. तुमच्या हातात बसून आहे पेन, ठीक आहे, तो पेन राहते. तर मला काय सांगायचं तुम्हाला की मी फक्त एवढं सांगते की ज्याच्याकडे लास्टला बलून राहील ना तो विनर असणार, तो जिंकणार, ठीक आहे. आणि ज्याच्याकडे नसणार बलून तो काय होणार, आउट होणार. सगळेजण असेच थांबले असते तर काय झालं असतं, सांगा बरं, काय झालं असतं? सगळे जिंकले असते, मग ते वेस्ट झालं असतं ना, सगळे जिंकले असते, मग तुम्ही काय केलं, सगळे आउट झाले. तुम्ही जर सगळेजण असे सगळे थांबले असते एकमेकांचे फुगे फोडले असते, सगळे जिंकले असते, ठीक आहे. मग ह्याचं कन्क्लुजन काय, तात्पर्य काय आहे? येस, तू सांग काय कळलं तुम्हाला. जर आपण सगळ्यांचे फुगे फोडले असते एकमेकांचे, आपण जर एकमेकांचे फुगे फोडले तर सगळे जिंकले असते. म्हणजे आपण काय केलं, टीमने काम करतो ना, आपण ग्रुपमध्ये म्हणजे एकमेकांचा विचार केला असता. आपण काय केलं, आपण स्वतःचा विचार केला की हा माझा जर फुगा राहिला तर मी जिंकले. मग तसं नाही करायचं, आपल्याला काय करायचंय, आपल्याला काय करायचंय, अजून पण सांगेल ठीक आहे, सांगितलं. कधी कोणाचं वाईट करायचं, आपलं वाईट असलं तर त्यांचं वाईट करायचं. अजून जाऊया. वाईट करायचं सगळ्यांनी मिळून काय करायचं, स्टडी करायचा.